चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पनीर पावभाजी केलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पनीर पावभाजी करून पहा। पावभाजी अप्रतिम लागते। सेम हॉटेलसारखी पावभाजी घरच्या घरी आपण तयार करतो आणि तेही अगदी कमीत कमी वेळेत। फूड कलर न वापरता ही पावभाजीला कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि तितकीच ती खायलाही चविष्ट लागते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पावभाजी बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि 2 मोठे कांदे आपण बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात। कांदे आपण 2 ते 3 मिनिटाकरता मध्यम आचेवर छान परतवून घेतलेले आहेत। त्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत, तर साधारण आपण 4 शिमला मिरची घातलेली आहे। गाजर घालूयात, बटाटे घालायचे आहेत, मटार घालूयात। 1 वाटी मटारचा ह्या ठिकाणी वापर केलेला आहे। अर्धी वाटी पत्ताकोबी घालायचा आहे आणि सर्व मिक्स करून घेऊयात। यामध्ये तुम्ही दुधी भोपळ्याचा किंवा फ्लॉवरचा वापरही करू शकता। भाजीला मस्त कलर येण्याकरता एक छोटं बीट त्याची साल काढून आणि बारीक तुकडे करून घातलेला आहे। 1 मोठा चमचा मीठ घालूयात आणि भाजी छान परतवून घेऊ। या ठिकाणी आपण अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे मिरची पावडर घालूयात आणि 2 चमचे आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे। 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे। भाजी आपण मध्यम आचेवर आणि मोठ्या आचेवर 5 ते 6 मिनिटाकरता छान परतवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजीला आत्ताच कलर किती सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे मसाल्यांचं कॉम्बिनेशन वापरून पहा, भाजी खूप छान होते। या ठिकाणी जवळपास 6 ते 7 मिनिटाकरता आपण भाजी छान परतवून घेतलेली आहे। या ठिकाणी आपण 3.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। पाण्याचा खूप पण जास्त वापर करायचा नाहीये, भाज्या बुडतील आणि त्यापेक्षा 1 इंच जास्त पाणी घालणार आहोत। तर या ठिकाणी आपण 3.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। मध्यम आचेवर कुकरला आपण 6 ते 7 शिट्या देणार आहोत। शिट्या होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। या ठिकाणी आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। या ठिकाणी 2 मोठे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत आणि मिक्सर मध्ये छान फिरवून घ्यायचे आहेत। टोमॅटो अगदी छान बारीक वाटून तयार आहेत। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे, बटर घालायचं आहे। फोडणीला कसुरी मेथी घालूयात, कोथिंबीर घालायची आहे आणि तेलावरच हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा मिरची पावडर घालूयात। मसाले करपायला नको म्हणून गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे आणि लगेचच वाटलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुटा होईपर्यंत छान परतवून घेऊ। या ठिकाणी कुकरला 6 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे। टोमॅटो सुटा होईपर्यंत आपण भाजी मॅश करून घ्यायची आहे। भाजी जमेल तितकी आपण छान बारीक करून घेऊ। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजी अगदी छान बारीक झालेली आहे आणि टोमॅटो ही सुटा होत आलेला आहे। फोडणीसाठी ही काही मसाले घालणार आहोत। तर 1 चमचा आपण कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे, 1 चमचा सांबार मसाला घालूयात, कोथिंबीर घालायची आहे। मंद आचेवर छान परतवून घेऊ 3 ते 4 मिनिटाकरता। तर या ठिकाणी मसाल्यामधून तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे, याचाच अर्थ मसाला छान परतून झालेला आहे। केलेली भाजी घालायची आहे। आपल्याला ही भाजी अगदी घट्टही नाही करायची आणि जास्त पातळही नाही करायची। पावामध्ये भाजी ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे इतपत आपण ती पातळ करूयात।
बटर घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, ते दाखवायचं राहून गेलं. तर या ठिकाणी आपल्याला पनीर पावभाजी करायची आहे, त्यामुळे 100 ग्रॅम पनीर आपण किसून घेतलेलं आहे ते घालूयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा बटर घालायचं आहे. कोथिंबीर घालूयात आणि 7 ते 8 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढूयात. भाजी झाकून ठेवताना ताट पूर्ण झाकून नाही ठेवायचं, अशा प्रकारे ताट थोडं ओपन ठेवायचं आहे. भाजीला रंग खूप छान येतो. भाजी होईपर्यंत पाव भाजून घेऊ. तर बटर घातलेला आहे, कोथिंबीर घालूयात, अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि पाव छान भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पाव भाजून तयार आहे. 8 मिनिट झालेले आहेत. आपली भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे. भाजीमध्ये आपण फूड कलरचा वापर बिलकुल केलेला नाहीये, तरी सुद्धा भाजीला खूप सुंदर कलर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि भाजी सर्व करायला घेऊ. पावभाजी म्हटल्यावर कांदा, लिंबू हे असायलाच हवं. आपण पनीर पावभाजी केलेली आहे, त्यामुळे सर्व करताना किसलेलं पनीर आणि बटर घालून भाजी सर्व करायची आहे. तर अशा प्रकारे आपली चमचमीत पनीर पावभाजी तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा, भाजी अप्रतिम होते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.